राष्ट्रवादी पुन्हा एक होणार की हा फक्त राजकारणाचा आणखी एक सस्पेन्स आहे? 22 जुलैला नेमकं काय घडणार? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाच एक प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार का आणि त्यानंतर एनडीए मध्ये जाणार का? पण या चर्चा मागचं खरं राजकारण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. तर विषय असा आहे की गेल्या काही दिवसापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी, उपमुख्यमंत्र्यांशी संवाद, हे सगळं पाहून अनेकांना वाटतंय की आता विलिनीकरण होणारच आणि जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळेलच अशी चर्चा होत आहे. पण खरं सांगू का, हे प्रकरण जेवढं वरून दिसतंय तेवढं साधी गोष्ट नाहीये. आता चर्चा करूया प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल. पटेल हे केवळ अजित पवार गटाचे नेते नाहीयेत, तर ते या संपूर्ण विलिनीकरणाच्या खेळातील नॅशनल कनेक्ट आहे. दिल्लीच्या राजकारणात आणि केंद्र सरकारच्या वर्तुळात त्यांची असलेली पकड पाहता ते सध्या मिडलमॅनची भूमिका बजावत आहे. ते सध्या भाजप प्लस राष्ट्रवादी हे समीकरण कसं बसवता येईल यासाठी पडद्यामागून मोठी जुळवाजुळव करत आहे. सुनीत्रा पवार सत्तेच्या राजकारणात व्यस्त असताना पटेलाची ही दिल्लीवारी आणि केंद्रातला लॉबिंग या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला वेग देणारं ठरलं. आता भाजपचं काय म्हणणं आहे? भाजपला स्पष्ट हवंय एकसंध राष्ट्रवादी. त्यांना दोन तुकडे नको आहेत. पण इथेच अडकलाय खरा पेच. पक्ष विलीन झाला तर बॉस कोण? शरद पवार साहेबांचं अध्यक्षपद सोडून इतर कोणाचं नेतृत्व मान्य करायला त्यांचे कट्टर कार्यकर्ते तयार होतील का? तर दुसरीकडे सुनीत्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पण शरद पवार गटात जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे नेते अजूनही विरोधी भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे नेतृत्वाची ही कोंडी फोडणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. शरद पवार नेहमीच किंगमेकर राहिले आहेत. 2004 असो, 2014 असो किंवा 2023, त्यांनी नेहमीच अशा युतीचे संकेत दिले आहेत. पण शेवटी स्वतःची वेगळीच वाट निवडली. त्यांचं राजकारण हे सेक्युलर मतावर आधारित आहे. भाजप सोबत जाणं म्हणजे हा मतदार गमावणं हे पवारांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे ही विलिनीकरणाची चर्चा म्हणजे एक पॉलिटिकल विमा असू शकतो, ज्यामुळे महाविकास आघाडीवर दबाव ठेवता येईल. थोडक्यात काय तर 22 जुलैला विलिनीकरण होईल का हे तर काळच सांगेल. पण सुप्रिया सुळेचं सध्याचं मौन आणि जयंत पाटलांची भूमिका पाहता ही चर्चा सध्या तरी केवळ राजकीय धूर आहे, ज्यात तथ्य कमी आणि अफवा जास्त आहेत. राजकारणात शेवटचा शब्द जनतेचा असतो आणि जनता ही सगळी हालचाल डोळ्यात तेल घालून पाहते. बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.